कार्डिओप्लेजिया. प्लेजिया मीन्स पॅरालिसिस. तर सिझेशन ऑफ हार्ट, इलेक्ट्रोमेकॅनिकल सिझेशन ऑफ हार्ट, कार्डियक स्टँडस्टिल. तर पोटॅशियमने पण होतो, सोडियमने पण होतो. सोडियमने इंट्रासेल्युलर होतो, पोटॅशियमने एक्स्ट्रासेल्युलर होतो. सोडियम इज इंट्रासेल्युलर, पोटॅशियम इज एक्स्ट्रासेल्युलर. तर पोटॅशियम दिल्यामुळे तुमचं जे मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे ते 85 पासून 65 होतं, म्हणजे ऑलरेडी डिपोलराईज होऊन जातं. तर डिपोलराईज झाल्यामुळे व्होल्टेज गेटेड जे फास्ट चॅनल्स आहेत सोडियमचे ते ओपन होत नाही, त्याच्यामुळे झिरो फेज होत नाही. त्याच्यामुळे जो आहे तो डायस्टोलमध्ये हार्ट थांबून जातो. तर हार्टचं मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी थांबते, त्याच्यामुळे ऑक्सिजन डिमांड कमी होऊन जाते. तर पण हा कार्डिओप्लेजिया दिल्यानंतर हा थोड्या वेळाने स्वतः वॉशआउट होत राहतो, कारण की नॉन कोरोनरी कोलॅटरल जे आहेत ते चालूच असतात, म्हणून दर 20 ते 30 मिनिटाला द्यावा लागतो. तर कार्डिओप्लेजिया दिल्यावर इमिजिएटली असिस्टोल होतो. आपण बघितलं एपीज तयार होत नाही, ते कॉन्ट्रॅक्शन होणार, आणि त्याच्यामुळे मग इस्केमिक इंजुरी जी आहे किंवा रिपरफ्युजन इंजुरी आहे ती प्रिव्हेंट होते. कॅल्शियम ओव्हरलोड, कॅल्शियम पॅराडॉक्स प्रिव्हेंट करतो. तर गोल काय आहे आपला, क्वाइट अँड ब्लडलेस फील्ड पाहिजे. मायोकार्डियल इस्केमिक डॅमेज जो आहे तो कमी व्हायला पाहिजे. ॲसिडॉसिस असेल, एडेमा असेल, ATP डिप्लिशन असेल, एंडोथेलियल फंक्शन मेंटेन राहायला पाहिजे, रिपरफ्युजन इंजुरी नाही झाली पाहिजे. तर टाईप्स आहेत बेस्ड ऑन टेम्परेचर, बेस्ड ऑन कंटेंट्स. तर बेस्ड ऑन टेम्परेचर आहे वॉर्म, टेपिड आणि कोल्ड. कोल्ड म्हणजे 4 ते 10 डिग्रीचा, तो दिल्यानंतर 15 ते 16 डिग्री टेम्परेचर होतं, हे इंटरमिटंटली द्यावं लागतो. वॉर्म कार्डिओप्लेजिया कंटिन्युअस द्यावा लागतो, 37 डिग्रीला आहे. तर वॉर्म दिल्यामुळे थोडा बेटर राहतो, परंतु मेटाबॉलिक रिक्वायरमेंट जास्त राहतात, त्याच्यामुळे मग तो प्रोलॉंग नाही देता येत आणि ब्लड तुम्हाला द्यावंच लागतं. आपण सिंगल शॉट हॉट वॉर्म कार्डिओप्लेजिया देतो शेवटी, सुरुवातीला आणि शेवटी, जेणेकरून इंजुरी प्रिव्हेंट होईल आणि लवकर बाहेर येईल हार्ट, म्हणून शेवटी देतो. क्रिस्टलॉइड कार्डिओप्लेजिया फक्त क्रिस्टलॉइड असतं, पण याच्यात O2 कॅरिंग कॅपॅसिटी नसते, फक्त डिझॉल्व्ड O2वर डिपेंड असतो, म्हणून कोणी देत नाही. युजली ब्लड विथ क्रिस्टलॉइड 4, ब्लड 1, 4:1. फायनल क्रिॲट म्हणतो हिमोक्रिट 16 to 20 पर्यंत असतं. तर त्याच्या दिल्यामुळे काय, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, बफर्स आहेत, एनर्जी सोर्स आहे, स्कॅव्हेंजर्स आहेत, त्याच्यामुळे रिकव्हरी चांगली होते, इंजुरी कमी होते, ॲनारोबिक मेटाबॉलिझम कमी होतं. मायक्रोप्लेजिया पण आहे, थोडंसंच ब्लड दिलेलं असतं त्याच्यात, हा कंटिन्युअस आणि टेपिडमध्ये द्यावा लागतो. तर डिपेंडिंग ऑन डिलेव्हरी अँटेरोग्रेड आहे, रेट्रोग्रेड आहे. ॲओर्टिक रूटमध्ये देतो आपण अँटेरोग्रेड, जेणेकरून आर्टरीद्वारा जाईल. फिजिओलॉजिकल तसाच आहे ना, ब्लड सप्लाय तसाच होतो. हा 70 ते 100मध्ये द्यावा लागतो, त्याच्यावर नाही देता येणार, परंतु त्याच्याकरता ॲओर्टिक वॉल काम करत असला पाहिजे. ॲओर्टिक रिगर्ज होत असेल तर तो खाली वाहून जाईल, म्हणून जिथे ॲओर्टिक रिगर्ज आहे तिथे हा नाही द्यावा लागणार तुम्हाला, रेट्रोग्रेड द्यावा लागेल. रेट्रोग्रेड म्हणजे तुमच्या कोरोनरी सायनसमधून. अँट्रोग्रेडचा प्रॉब्लेम काय, आपण ऑलरेडी ब्लॉक्ड आर्टरीज आहेत, त्याच्यामुळे ब्लॉक्ड आर्टरीजच्या पुढे जात नाही. रेट्रोग्रेड त्याला ओव्हरकम करणार, रेट्रोग्रेड दोन्ही म्हणजे विरुद्ध बाजूने येणार, आणि हा व्हीनस सप्लायमधून जातो, म्हणून 40चं प्रेशर द्यावं लागतं. राईट साईडला आर्टरीज एवढं जास्त नाही आहे व्हेन्सचा, कारण की तिकडे थिबॅसियन व्हेन्स आहेत, त्याच्यामुळे राईटचं आणि पोस्टेरियर 1/3चं प्रोटेक्शन एवढं चांगलं नाही होत रेट्रोग्रेडमध्ये. कंबाईंड म्हणतात दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून सुपिरियर आहे. नंतर इंटरमिटंट आहे आणि कंटिन्युअस कार्डिओप्लेजिया आहे. तर कार्डिओप्लेजियाचे कंपोनंट काय काय आहे, पोटॅशियम आहे, आपण बघितलं डायस्टोलिक अरेस्ट करतो. मॅग्नेशियम आणि CPD आहे. मॅग्नेशियम कॅल्शियमला अँटागोनाइज करतो, CPD कॅल्शियमला चिलेट करतो. नंतर बफर आहेत, बायकार्बोनेट, हिस्टेडीन आणि थॅम. नंतर मॅनेटॉल असतं, ते ऑस्मोलॅरिटी हाय ऑस्मोलर आहे, तर एडेमा प्रिव्हेंट करतं आणि फ्री रॅडिकल्स स्कॅव्हेंज करतो. नंतर मेम्ब्रेन स्टॅबिलायझर आहेत, LA, प्रोकेन, लिग्नोकेन. नंतर एनर्जी सबस्ट्रेट आहेत, ग्लुकोज, ग्लुटामेट. कंपोजिशन 3 वेगवेगळे आहेत, सेंट थॉमस 1 and 2, डेल निडो
आणि कस्टोडियल. तर त्याच्यासोबत आपण टेम्परेचर पण कमी करतो जेणेकरून ऑक्सिजन डिमांड आणखी कमी होते. नंतर त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण ऑक्सिजनचा सप्लाय जोडलेला असतो, ब्लडमध्ये ग्लुकोज असतं, नंतर अमायनो ॲसिड्स असतात, बफर असतात. हायपोकॅल्सिमियासाठी आपण सायट्रेट आणि मॅग्नेशियम टाकलं असतं. मॅनिटॉल देतो हायपोरॉस्मोलर करण्याकरता. ॲडवर्स इफेक्ट काय आहे की ब्लॉक करतो, तर कंडक्शन पण ब्लॉक होतं, हार्ट परत चालू व्हायला त्रास होतो. पोटॅशियम असतं, त्या पोटॅशियममुळे हायपरकॅलेमिया होतो. तर रिपरफ्युजन इंजुरी. रिपरफ्युजन म्हणजे इस्केमिया दिला, त्याच्यामुळे इंजुरी झाली, मग ब्लड सप्लाय रिस्टोर केला की पुन्हा इंजुरी होते. तर इंजुरी का होते, तर ब्लड सप्लाय दिल्यानंतर पण ऑलरेडी ऑक्लुजन असेल, मायक्रोव्हस्क्युलर ऑक्लुजन, तर त्याच्यामुळे इंजुरी होणार आहे. नंतर मायोसाईट हायपर कॉन्ट्रॅक्चर होतं. तर रिपरफ्युजनमुळे सडनली कॅल्शियम ओव्हरलोड होतो, इंट्रासेल्युलर कॅल्शियम वाढतं, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्चर होतं आणि बँड नेक्रोसिस होतं. नंतर सडन पुन्हा ब्लड सप्लाय रिस्टोर झाल्यामुळे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज तयार होतात. तुम्ही त्यांचं नमूद करू शकता, थोडंफार मेकॅनिझम सांगू शकता. मग ल्युकोसाईट ॲग्रिगेशन वाढतं. तिथे ऑलरेडी इंजुरी झाली आहे, इंजुरी झाल्यानंतर जे केमिकल मिडिएटर्स आहेत, मग तुम्ही पुन्हा ब्लड दिलं की ते ॲक्टिवेट होऊन इंजुरी होते. मग ल्युकोसाईट्स असतील, प्लेटलेट्स असतील, कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन होईल, अपोप्टॉसिस होईल. तर हे रिपरफ्युजन इंजुरीमुळे एवढ्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर त्याचा इफेक्ट काय होतो, तर रिव्हर्सिबल आहे आणि इरिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबलमध्ये ॲरिथमिया आणि स्टनिंग, आणि इरिव्हर्सिबलमध्ये नेक्रोसिस आणि अपोप्टॉसिस होतं. तर सर्व प्रकारचे ॲरिथमियाज होऊ शकतात, टेम्पररी हार्ट स्टन होऊ शकतं. तर पोटेन्शियल थेरपीज काय, एकदा जर तुमचं सेट झालं की ते रिपरफ्युजन इंजुरी प्रिव्हेंट करायला थोडं मुश्किल आहे, कारण की मल्टीफॅक्टोरियल आहे. त्याच्यामुळे आपलं ट्रीटमेंट पण मल्टीफॅक्टोरियल असतं. आपण आधीच इस्केमिक प्री कंडिशनिंग करून ठेवतो. नंतर आपण बघितलं प्लेटलेट ॲग्रिगेशन होतं म्हणून आपण अँटीप्लेटलेट देतो. नंतर डायलेटर देतो. आपण बघितले इथे ऑक्लुजन आहे, तर मग ॲडेनोसिन देणार. ॲडेनोसिन डायलेट पण करतो, प्लेटलेट्सला पण इनिबिट करतो आणि डायरेक्ट कार्डिओ प्रोटेक्टिव्ह पण आहे. नंतर मग व्हॅसोडायलेटर्स आहेत, पापाव्हॅरिन असेल, एज इनिबिटर, रॅनलाझोलिन, पोटॅशियम आपण निकोरॅन्डिल. नंतर आपण बघितलं रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज आहेत, तर आपण अँटीऑक्सिडंट्स देतो. ठीक आहे. तर रिपरफ्युजन इंजुरी, त्याचे मेकॅनिझम दिले, त्याचा इफेक्ट दिला आहे आणि ट्रीटमेंट दिलेली आहे. त्याच्यात इस्केमिक प्रीकंडिशनिंग असेल, अँटीकोॲग्युलंट, व्हॅसोडायलेटर्स, अँटीऑक्सिडंट्स, जे काही मेकॅनिझम आपण दिले त्याच्या विरुद्ध. मग मायोकार्डियल कंडिशनिंग म्हणजे इस्केमिक प्रीकंडिशनिंग किंवा वोलाटाईल ॲनेस्थेटिक्सची जी आहे, ॲनेस्थेटिकची जी प्रीकंडिशनिंग आहे, इट इज इंडिपेंडंट ऑफ इस्केमिक प्रीकंडिशनिंग. डिपेंडिंग ऑन ड्युरेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ वोलाटाईल एजंट ती प्रीकंडिशनिंग होते. 1.5 to 2 मॅक आपण देतो 15 ते 30 मिनटं आधी. मेटाबॉलिझम कमी होतं कारण की आयनोट्रॉपी, ल्युसिट्रॉपी, क्रोनोट्रॉपी सगळंच कमी होतं. SVR कमी झाल्यामुळे आफ्टरलोड कमी होतो, फ्री रॅडिकल्स पण कमी होतात आणि कोरोनरीज पण व्हॅसोडायलेट होतात. तर बायोकेमिकल मेकॅनिझममध्ये तुम्ही काही लिहू शकतात की सिग्नलिंग, प्रोटीन कायनेज, रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज, एन्झाईम्स, आयन पंप्स एट्सेट्रा. मग बेनिफिशियल इफेक्ट्स इन सर्जरीज, मग वेगवेगळ्या सर्जरीजची नावं लिहू शकता. कंडिशन्स बेनिफिटेड पुन्हा काहीतरी लिहा. मग मायोकार्डियल कंडिशनिंगचे प्रकार आहेत बेस्ड ऑन स्टिम्युलस, इस्केमिक किंवा फार्माकोलॉजिकल, आणि अदर पण आहे हायपोथर्मिया वगैरे. बेस्ड ऑन साईट, लोकल किंवा रिमोट पण प्रीकंडिशनिंग असते. बेस्ड ऑन टायमिंग, प्रीकंडिशनिंग पर म्हणजे ऑनगोईंग आणि पोस्ट कंडिशनिंग. नंतर ॲक्यूट ऑर अर्ली कंडिशनिंग, तुम्ही जेव्हा जसं इस्केमिक कंडिशनिंग देता इमिजिएटली त्याचा इफेक्ट चांगला राहतो, पण थोड्या वेळाने हे काहीतरी अर्धा 1-2 तास त्याच्यानंतर मग 12 ते 24 तासामध्ये सुद्धा डिलेड किंवा क्रोनिक कंडिशनिंग दिसून आलं आहे, परंतु याचा पीक कमी असतो, इतका स्ट्रेंथ याच्या इतकी चांगली नसते. तर स्टिम्युलाई यूज्ड आहेत इस्केमिया, नंतर वोलाटाईल ॲनेस्थेटिस्ट, नंतर ॲडेनोसिन आणि अदर्स.
अदर्समध्ये हे ड्रग्स, हे टेम्परेचर पण लिहू शकतो, कार्डिओलेजा लिहू शकतो आपण, पण ते इंट्रॉप झालं. इस्केमिक प्रीकंडिशनिंगमध्ये आपण LAD ऑक्लूड करतो किंवा इंटरमिटंट ॲओर्टिक क्रॉस क्लॅम्पिंग करतो. या गोष्टी एवढ्या जास्त इंट्रॉप आपण नाही करत सध्या, त्याच्यावर डिपेंड नाही राहत आपण. नंतर इस्केमिक पोस्ट कंडिशनिंग, याचे 2 मेकॅनिझम आहेत, रिस्क आणि सेफ सायटोकाईन पाथवेज आहेत. हे पाथवेजची नावं आहेत. 2-30 सेकंद क्लॅम्पिंग ऑफ ॲओर्टा करतो आपण, 2-30 सेकंदाच्या ॲओर्टा क्लॅम्पिंगच्या सायकल्स आहेत. नंतर रिमोट इस्केमिक प्रीकंडिशनिंग, जसं की हाताला कफ बांधून त्याला तिथे हे करणार, रिपीटेडली इन्फ्लेट डिफ्लेट करणार, ॲनास्थेटिक प्रीकंडिशनिंग बघितली आपण. तर मायोकार्डियल कंडिशनिंग, इस्केमिक, नॉन इस्केमिक, फार्माकोलॉजिकल आधी ज्या बघितल्या त्या सर्व लिहू शकतो. प्री, पर, पोस्ट, नंतर ॲक्यूट अर्ली और क्रोनिक डिलेड किंवा रिमोट आणि लोकल इस्केमिक आणि फार्माकोलॉजिकल, त्याचं मेकॅनिझम वगैरे पण नमूद करू शकतो.